महाराष्ट्रातील गड किल्ले 35 प्रश्न. प्रश्न 1. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून कोणता किल्ला प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए साल्हेर, ऑप्शन बी शिवनेरी, ऑप्शन सी हरिश्चंद्रगड, ऑप्शन डी राजगड. प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून ऑप्शन ए साल्हेर किल्ला हा प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 2. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला प्रसिद्ध जलदुर्ग कोणता? ऑप्शन ए जंजिरा, ऑप्शन बी विजयदुर्ग, ऑप्शन सी सिंधुदुर्ग, ऑप्शन डी सुवर्णदुर्ग. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला प्रसिद्ध जलदुर्ग किल्ला आहे ऑप्शन सी सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 3. स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून कोणता किल्ला ओळखला जातो? ऑप्शन ए तोरणा, ऑप्शन बी राजगड, ऑप्शन सी रायगड, ऑप्शन डी पुरंदर. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ऑप्शन बी राजगड हा किल्ला ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 4. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? ऑप्शन ए पुरंदर, ऑप्शन बी तोरणा, ऑप्शन सी राजगड, ऑप्शन डी सिंहगड. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी जिंकलेला पहिला किल्ला आहे ऑप्शन बी तोरणा. प्रश्न क्रमांक 5. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी राजगड, ऑप्शन सी प्रतापगड, ऑप्शन डी शिवनेरी. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ऑप्शन ए रायगड या किल्ल्यावर झाला होता. प्रश्न क्रमांक 6. गड आला पण सिंह गेला हे उद्गार कोणत्या किल्ल्याशी संबंधित आहे? ऑप्शन ए राजगड, ऑप्शन बी सिंहगड, ऑप्शन सी पुरंदर, ऑप्शन डी प्रतापगड. प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे गड आला पण सिंह गेला हे उद्गार ऑप्शन बी सिंहगड या किल्ल्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 7. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? ऑप्शन ए शिवनेरी, ऑप्शन बी पुरंदर, ऑप्शन सी रायगड, ऑप्शन डी पन्हाळगड. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ऑप्शन ए शिवनेरी या किल्ल्यावर झाला. प्रश्न क्रमांक 8. अफझलखाना वधाची ऐतिहासिक घटना कोणत्या किल्ल्याशी संबंधित आहे? ऑप्शन ए प्रतापगड, ऑप्शन बी पन्हाळगड, ऑप्शन सी रायगड, ऑप्शन डी विशाळगड. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे अफझलखान वधाची ऐतिहासिक घटना ही ऑप्शन ए प्रतापगड या किल्ल्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 9. प्रचंडगड या नावाने कोणता किल्ला ओळखला जातो? ऑप्शन ए तोरणा, ऑप्शन बी राजगड, ऑप्शन सी लोहगड, ऑप्शन डी प्रतापगड. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे प्रचंडगड या नावाने ऑप्शन ए तोरणा किल्ला ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 10. सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? ऑप्शन ए कोंढाणा, ऑप्शन बी मुरुमदेव, ऑप्शन सी प्रचंडगड, ऑप्शन डी सुवर्णगड. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव आहे ऑप्शन ए कोंढाणा. प्रश्न क्रमांक 11. पुरंदरचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन ए 1660, ऑप्शन बी 1665,
ऑप्शन सी 1670, ऑप्शन डी 1674. प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे पुरंदरचा तह हा ऑप्शन बी 1665 या वर्षी झाला. प्रश्न क्रमांक 12 बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाशी कोणता किल्ला संबंधित आहे? ऑप्शन ए राजगड, ऑप्शन बी प्रतापगड, ऑप्शन सी विशाळगड, ऑप्शन डी शिवनेरी. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाशी ऑप्शन ए ऑप्शन सी विशाळगड हा किल्ला संबंधित आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13 शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए सातारा, ऑप्शन बी कोल्हापूर, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी नाशिक. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पन्हाळा किल्ला ऑप्शन बी कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 14 दुर्गराज म्हणून कोणता किल्ला प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी राजगड, ऑप्शन सी पुरंदर, ऑप्शन डी सिंहगड. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे दुर्गराज म्हणून ऑप्शन ए रायगड हा किल्ला प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 15 शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे? ऑप्शन ए प्रतापगड, ऑप्शन बी रायगड, ऑप्शन सी शिवनेरी, ऑप्शन डी राजगड. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे शिवाजी महाराजांची समाधी ही ऑप्शन बी रायगड या किल्ल्यावर आहे. प्रश्न क्रमांक 16 लोहगड किल्ल्यावरील प्रसिद्ध विंचूकाटा कोणत्या प्रकारासाठी ओळखला जातो? ऑप्शन ए प्रवेशद्वार, ऑप्शन बी तटबंदी, ऑप्शन सी माची, ऑप्शन डी बुरुज. प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे लोहगड किल्ल्यावरील प्रसिद्ध विंचूकाटा हा माची या प्रकारासाठी ओळखला जातो. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 देवगिरी किल्ला सध्या कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन डी सातारा. प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे देवगिरी किल्ला हा सध्या ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 18 जंजिरा हा अभेद्य जलदुर्ग कोणाच्या ताब्यात होता? ऑप्शन ए इंग्रज, ऑप्शन बी पोर्तुगीज, ऑप्शन सी सिद्धी, ऑप्शन डी मोगल. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे जंजिरा हा अभेद्य जलदुर्ग ऑप्शन सी सिद्धी याच्या ताब्यात होता. प्रश्न क्रमांक 19 राजगड ही स्वराज्याची राजधानी सुमारे किती वर्ष होती? ऑप्शन ए 20 वर्ष, ऑप्शन बी 25 वर्ष, ऑप्शन सी 30 वर्ष, ऑप्शन डी 35 वर्ष. प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आहे राजगड ही स्वराज्याची राजधानी ऑप्शन बी सुमारे 25 वर्ष होती. प्रश्न क्रमांक 20 प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी सातारा, ऑप्शन सी रायगड, ऑप्शन डी कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे प्रतापगड हा किल्ला ऑप्शन बी सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21 समुद्र किनाऱ्यावरील सर्वात प्राचीन किल्ल्यांपैकी एक असलेला विजयदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए सिंधुदुर्ग, ऑप्शन बी रत्नागिरी, ऑप्शन सी रायगड, ऑप्शन डी ठाणे.
प्रश्न क्रमांक 21चं उत्तर आहे समुद्र किनाऱ्यावरील सर्वात प्राचीन किल्ल्यांपैकी एक असलेला विजयदुर्ग हा ऑप्शन ए सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 22 रायगड किल्ल्यावरील मेणा दरवाजा कोणासाठी वापरला जात होता? ऑप्शन ए सैन्यासाठी, ऑप्शन बी राजदरबारासाठी, ऑप्शन सी राजघराण्यातील स्त्रियांसाठी, ऑप्शन डी व्यापाऱ्यांसाठी. प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आहे रायगड किल्ल्यावरील मेणा दरवाजा हा ऑप्शन सी राजघराण्यातील स्त्रियांसाठी वापरला जात होता. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील प्रसिद्ध गिरिदुर्ग हरिश्चंद्रगड कोणत्या पर्वतरांगेत आहे? ऑप्शन ए सातपुडा, ऑप्शन बी सह्याद्री, ऑप्शन सी अजिंठा, ऑप्शन डी बालाघाट. प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध गिरिदुर्ग हरिश्चंद्रगड हा ऑप्शन बी सह्याद्री या पर्वतरांगेमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 24 सर्पाकृती पायऱ्या हे वैशिष्ट्य कोणत्या किल्ल्याचे आहे? ऑप्शन ए देवगिरी, ऑप्शन बी रायगड, ऑप्शन सी राजगड, ऑप्शन डी पुरंदर. प्रश्न क्रमांक 24चं उत्तर आहे सर्पाकृती पायऱ्या हे वैशिष्ट्य ऑप्शन ए देवगिरी या किल्ल्याचे आहे. प्रश्न क्रमांक 25 शिवाजी महाराजांनी जिंकलेला दुसरा महत्त्वाचा किल्ला कोणता मानला जातो? ऑप्शन ए राजगड, ऑप्शन बी पुरंदर, ऑप्शन सी सिंहगड, ऑप्शन डी प्रतापगड. प्रश्न क्रमांक 25चं उत्तर आहे शिवाजी महाराजांनी जिंकलेला दुसरा महत्त्वाचा किल्ला आहे ऑप्शन ए राजगड. प्रश्न क्रमांक 26 मुरुंबदेव हे कोणत्या किल्ल्याचे जुने नाव आहे? ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी तोरणा, ऑप्शन सी राजगड, ऑप्शन डी लोहगड. प्रश्न क्रमांक 26चं उत्तर आहे मुरुंबदेव हे ऑप्शन सी राजगड या किल्ल्याचे जुने नाव आहे. प्रश्न क्रमांक 27 पावनखिंडीची ऐतिहासिक लढाई कोणत्या दोन ठिकाणांशी संबंधित आहे? ऑप्शन ए रायगड आणि प्रतापगड, ऑप्शन बी पन्हाळा आणि विशाळगड, ऑप्शन सी शिवनेरी आणि पुरंदर, ऑप्शन डी राजगड आणि तोरणा. प्रश्न क्रमांक 27चं उत्तर आहे पावनखिंडीची ऐतिहासिक लढाई ही ऑप्शन बी पन्हाळा आणि विशाळगड या दोन ठिकाणांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 28 शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन ए मावळ, ऑप्शन बी जुन्नर, ऑप्शन सी हवेली, ऑप्शन डी खेड. प्रश्न क्रमांक 28चं उत्तर आहे शिवनेरी हा किल्ला ऑप्शन बी जुन्नर या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 29 सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात कोणता समुद्र आहे? ऑप्शन ए अरबी समुद्र, ऑप्शन बी बंगालचा उपसागर, ऑप्शन सी हिंदी महासागर, ऑप्शन डी यांपैकी नाही. प्रश्न क्रमांक 29चं उत्तर आहे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात ऑप्शन ए अरबी समुद्र आहे. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील कोणता किल्ला गिरिदुर्गांचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी राजगड, ऑप्शन सी साल्हेर, ऑप्शन डी सिंहगड. प्रश्न क्रमांक 30चं उत्तर आहे महाराष्ट्रातील राजगड हा किल्ला गिरिदुर्गांचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31 तानाजी मालुसरे यांनी कोणत्या किल्ल्याच्या लढाईत वीरमरण पत्करले? ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी प्रतापगड, ऑप्शन सी सिंहगड, ऑप्शन डी पुरंदर. प्रश्न क्रमांक 31चं उत्तर आहे तानाजी मालुसरे यांनी ऑप्शन सी सिंहगड या किल्ल्याच्या लढाईत वीरमरण पत्करले.
प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रसिद्ध जलदुर्गांपैकी एक असलेला सुवर्णदुर्ग कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी सिंधुदुर्ग, ऑप्शन सी रत्नागिरी, ऑप्शन डी पुणे. प्रश्न क्रमांक 32चं उत्तर आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रसिद्ध जलदुर्गांपैकी एक असलेला सुवर्णदुर्ग आहे ऑप्शन सी रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 33. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन ए 1670, ऑप्शन बी 1672, ऑप्शन सी 1674, ऑप्शन डी 1676. प्रश्न क्रमांक 33चं उत्तर आहे रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ऑप्शन सी 1674 या वर्षी झाला. प्रश्न क्रमांक 34. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्री आरमार उभारण्यासाठी विशेष महत्त्व दिलेला किल्ला कोणता? ऑप्शन ए विजयदुर्ग, ऑप्शन बी पुरंदर, ऑप्शन सी राजगड, ऑप्शन डी सिंहगड. प्रश्न क्रमांक 34चं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्री आरमार उभारण्यासाठी विशेष महत्त्व दिलेला किल्ला आहे ऑप्शन ए विजयदुर्ग. प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी साजरा केला जाणारा जागतिक वारसा दिन कोणत्या तारखेला असतो? ऑप्शन ए 18 एप्रिल, ऑप्शन बी 15 ऑगस्ट, ऑप्शन सी 1 मे, ऑप्शन डी 26 जानेवारी. प्रश्न क्रमांक 35चं उत्तर आहे महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी साजरा केला जाणारा जागतिक वारसा दिन हा ऑप्शन ए 18 एप्रिल या तारखेला असतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.